लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वलांडी येथे रास्ता रोको करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांनी केली मागणी। देवणी तालुक्यात एका 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान घडली। या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा नंबर 28/24 कलम 376, 377, 506 अनुसूचित जाती जमाती कायदा व कलम 46 पोक्सो अंतर्गत 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर हे करीत असून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी 26 जानेवारी रोज शुक्रवारी 11 वाजता वलांडीत कडकडीत बंद पाळून नागरिकांनी उदगीर निलंगा रस्त्यावर 2 तास रास्ता रोको करून प्रशासनास निवेदन दिले। त्या मुलीचा जवाब हा इन कॅमेरा झाला पाहिजे। माझी पहिली मागणी आहे हंबू, त्या मुलीचा जवाब इन कॅमेरा झाला पाहिजे। मुलगी लहान आहे, तिची आई भांबवून गेलेली आहे, त्या तिचे जे कोणी गावचे नातलग असतील त्यांचा जबाब घेतला पाहिजे। पोलीस प्रशासनाकडून ज्यावेळेस ही घटनेची सुरुवात केली जाते, फर्स्ट इन्फॉर्मेशन दाखल केली जाते, त्यावेळेस त्याचा पाय रचला जातो। पुन्हा आपण काही जरी केलो काही होणार नाही, कारण का तेलगीचं प्रकरण देशाला माहिती आहे। तेलगीचा घोटाळा झाला तर असे प्रकार पुन्हा पुन्हा देशामध्ये होणार नाहीत। आम्हाला एका जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही तोपर्यंत हा रस्ता रोको कायम चालू राहील। त्याच गोष्टी माझ्या हिंदू माया बहिणीसोबत काय होतात, कशासाठी ही विकृत विचाराची माणसं या समाजामध्ये तयार होत आहेत, याचा विचार आता समाजातल्या माणसानं करणं गरजेचं आहे। मित्रांनो, सहज आणि सोपं घेऊ नका या गोष्टीला। मी परवाला लातूर जिल्ह्याला एक बैठक होती, त्या बैठकीत गेलो। लव जिहाद नावाचं एक प्रकरण आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्या लव जिहाद मध्ये एकच विषय घेतला जातो, कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूची स्त्री पाठवली पाहिजे, हिंदूच्या आया बहिणीवर आणि पुरीवर बेइज्जती झाली पाहिजे, त्यांच्या अत्याचाराची लक्षणं भिंतीवर टांगली पाहिजे। हा विकृत विचाराचा एक वर्ग या समाजामध्ये तयार होतोय। लव जिहाद मध्ये एकच काम आहे, हिंदूंच्या सुंदर मुली बघा, त्या धर्मातल्या लोकांना सांगितलं जातं तुला 4 व्हीलर मिळेल, तुला चांगल्या पद्धतीची गाडी मिळेल, तुला एक ऍपलचा मोबाईल मिळेल। तुझं काम एकच आहे, हिंदू दिसणाऱ्या मुलीकडे विकृत नजरेनं बघायचं आणि तिला पटवायचं आणि तिला तिच्या वेशीची दप्तर टांगायचं, त्याची अत्याचार करायचं आणि त्याची बेइज्जती करायचं आणि सोडून द्यायचं। मित्रांनो, हा विकृत विचार जर केला तर तुमच्या आणि माझ्या आई बहिणी सुरक्षित राहणार नाहीत। आज हिंदूंना ती विचार करण्याची गरज आहे। निद्रिस्त अवस्थेत बसू नका। समाजामध्ये ज्या गोष्टी घडतायत, समाजाच्या आजूबाजूला रस्त्याने जाताना ज्या गोष्टी आपल्या हिंदू आया बहिणीकडे बघताना घडतायत, त्या बघत असताना डोळ्यावर कधीच पडदा टाकू नका। त्याच गोष्टीला तिथंच उत्तर द्यायला शिका। एखादा जर मुलगा शाळेच्या मुलीकडे जात असताना जर विकृत नजरेनं पाहत असेल तर त्याला काय विचारण्याची, जबाब विचारण्याची गरज आज हिंदू समाजामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे। मित्रांनो, सगळेजण सांगितलं जातं की खरं तर गुन्हेगाराला जात नसते, पण मला प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्याला, हे विकृत विचाराची माणसं एकाच धर्मात का जन्माला येतात याचा विचाराचा हिंदू बांधवांनी करणं गरजेचं आहे। म्हणून वलांडीतली जी घटना आहे, खरं तर त्या कोवळ्या मुलीचं वय 7 वर्ष आहे आणि 7 वर्षाच्या मुलीला जर असे अत्याचार सहन करावे लागत असतील तर काल काढलेली 22 जानेवारीची राम राज्याची यात्रा ही मनाला वेदना देणारी आहे। मित्रांनो, वय 7 आहे, तिला भावना सुद्धा नाहीत, तिला काय बोलावं हे सुद्धा कळत नाही, तिला तिच्या भावना कुणासमोर मांडावं हेही लक्षात तिला येत नाही। अशा अल्पवयीन मुलीवर 17 वर्षाचा नराधम जर अत्याचार करत असेल तर माझ्या हिंदू बांधवांना विनंती आहे, काळ आता वेगानं पुढे जरी जात असता
तर या काळाला मी आता थांबवलं पाहिजे, कारण अशा विकृत विचाराची माणसं टप्प्याटप्प्याला तुम्हाला दिसणार आहेत. या विकृत विचाराच्या माणसाला हेचण्याचं काम. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.